कॉपीराइट नियमांचे उल्लंघन करणे चोरी पाप आहे। जैन डिजिटल टेक्नोलॉजी फाउंडेशन। लोक। आकाश द्रव्याच्या मध्यभागी लोकाकाश आहे। लोकाकाशाचे 3 भाग आहेत: अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक। संपूर्ण लोकाची उंची 14 राजू प्रमाण आहे। त्यापैकी अधोलोकाची उंची 7 राजू आणि ऊर्ध्वलोकाची उंची 7 राजू आहे। ह्यापैकी 1,40,000 योजनांचा सुमेरू पर्वत आहे आणि एवढीच मध्यलोकाची उंची आहे। आता पूर्व पश्चिम अपेक्षेने लोकाचे प्रमाण सांगितले जात आहे। ऊर्ध्वलोकातील वरच्या भागात व्यास 1 राजू आहे। ऊर्ध्वलोकाच्या मध्य भागापर्यंत व्यास वाढत वाढत 5 राजू होतो। पुन्हा मध्यलोकापर्यंत व्यास कमी होत 1 राजू होतो। पुढे अधोलोकाच्या शेवटपर्यंत व्यास वाढत वाढत 7 राजू होतो। दक्षिण उत्तर अपेक्षेने लोकाचे प्रमाण सर्वत्र 7 राजूच आहे। अशा प्रकारे संपूर्ण लोक 343 घन राजू आहे। जिथे दक्षिण उत्तर लोकाचे प्रमाण 7 राजू आहे तिथे ठीक मध्यभागी त्रसनाडी आहे। त्रसनाडीची लांबी 1 राजू, रुंदी 1 राजू आणि उंची काही कमी 13 राजू आहे। याच त्रसनाडीमध्ये स्वर्ग, मध्यलोक, नरकाची रचना आहे। त्रसनाडीमध्ये एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे सर्व जीव राहतात आणि त्रसनाडीच्या बाहेर उर्वरित लोकाकाशामध्ये मात्र एकेंद्रिय जीवच राहतात। अधोलोकाच्या शेवटी 1 राजू उंच तळभाग आहे, जिथे मात्र एकेंद्रिय जीव राहतात। वातवलय। ज्याप्रमाणे झाड सालीने झाकलेले असते त्याचप्रमाणे लोक 3 वातवलयांनी वेष्टित आहे। वेढले गेले आहेत म्हणून वलय आणि वायूचे आहेत म्हणून वात। या कारणास्तव त्याला वातवलय म्हणतात। त्या वातवलयांची नावे पुढील प्रमाणे आहेत: पहिला घनोदधी वातवलय, दुसरा घन वातवलय आणि तिसरा तनु वातवलय। घनोदधी वातवलयाचा रंग गोमूत्रासारखा असतो। घन वातवलयाचा रंग मुगासारखा असतो। तनु वातवलय अनेक रंगाचा असतो।
लोक आणि 8 पृथ्वींना प्रथम घनोदधी वातवलयाने, नंतर घन वातवलयाने, त्यानंतर तनु वातवलयाने क्रमाने वेढले आहे. लोक घनोदधी वातवलयाच्या आधाराने आहे. घनोदधी वातवलय घन वातवलयाच्या आधाराने आहे. घन वातवलय तनु वातवलयाच्या आधाराने आहे आणि तनु वातवलय आकाशाच्या आधाराने आहे. तसेच आकाश स्वयं आपल्या आधाराने आहे. तिन्ही वातवलयांची लांबी लोकाच्या आकारानुसार आहे. म्हणजेच पूर्व पश्चिमेकडून लांबी कमी जास्त होते आणि रुंदी दक्षिण उत्तर सर्वत्र सारखीच आहे. दान धन्य है श्रावक ऐसे, ज्ञान दान जो करते हैं. जय जिनेंद्र, डोनेशन देने वाले कल्याण जगत का करते हैं. दान धर्म की महिमा से प्रभावना ही होती है. महावीर प्रभु की वाणी हर घर घर में जाती है. दान करो जी दान करो, इस जग का कल्याण करो.